तुम्ही सांगितलं होते की मॅचिंग चॅप्टर पहिल्यापासून स्टार्ट करायचं. ओके, तर आपण पहिल्यापासून स्टार्ट करूयात मॅच. आवाज होते आणि व्यवस्थित दिसतं ब्लॅकबोर्डवरचं? येस. आता मला सांगा मॅचिंगची डेफिनेशन. मॅचिंगची डेफिनेशन काय होती बरं? डेफिनेशन ऑफ मॅचिंग. What is definition of matching? Matching is a set of non-loop edges, right? Non-loop edges with no shear endpoint. Correct? हीच डेफिनेशन होती ना मॅचिंगची. सेट ऑफ एजेस. मॅचिंग म्हणजे काय? सेट ऑफ एजेस. बट ते कंडिशन काय आहे की जे एजेस आहेत ते त्यांचे एंड पॉइंट्स कॉमन नको आपल्याला. नो शेअर एंड पॉइंट्स म्हणजेच काय? फॉर एक्झाम्पल सपोज मी हा ग्राफ घेतला, ठीक आहे? दिस इज माय ग्राफ G. सपोज V1, V2, V3, V4 and V5. Okay? Suppose here we select this edge V1, V2. Okay? V1, V2. Then next one edge is, can we select edge V2, V3? इथे दिसतंय का तुम्हाला? का चमकतंय? दिसतंय ना इथे? चमकतंय का? एकच मिनिट. ओके, आता दिसतंय का? हां. आता आपण काय फर्स्ट एज सिलेक्ट केली की V1, V2. आपल्याला काय फाइंड करायचं? मॅचिंग फाइंड करायचं, राईट? मॅचिंग M. Here M is equals to, we now E1, E2, E3 and E4. Okay. Suppose we select edge E1. Then can we select the edge E2? No, right? Because here E1 and E2 share endpoint V2. That means the endpoint of here E1 and E2. V1 is a common endpoint of edges E1 and E2. Therefore, if we select an edge E1, then we cannot select edge E2, right? But after that, we can select the edge E3. Okay? Next edge is E3, and next edge is E4. E4 येईल का? नाही येणार का? कारण आपण E3 सिलेक्ट केलं. E4 आणि E3 चा एक कॉमन एंडपॉइंट कोणता आहे? V4, right? Therefore we cannot select an edge E4. Therefore our matching M is equals to E1 and E3. Okay? So आता matching ही युनिक असते का बरं? नाही, आपण वेगवेगळ्या मॅचिंग्स घेऊ शकतो. ही झाली सपोज वी कन्सिडर दिस इज M1. So tell me M2. Tell me matching M2. E4, sorry, E2 and E4. These are different matching. Okay? Here M1 and M2. These are different matching. Matching ची definition समजली आहे? काही confusion? नाही, right? मग आता next definition काय होती? Saturated vertices. Okay? Saturated vertices ची definition काय? and E4. V1, V2, V3, V4 and V5. Right? Saturated. Suppose here we take M1 is equals to E1 and E3 and M2 is equals to E2 and E4. Right? So saturated vertices. Suppose आपण matching की consider करतोय M1. Then saturated vertices काय ना? Set of saturated vertices.
V1, V2, V3 and V4, right? V1, V2, V3 and V4. सॅच्युरेटेड व्हर्टायसेस म्हणजे काय असतं की जे मॅचिंग असते, मॅचिंग मध्ये ज्या एजेस असतात त्यांचे एंड पॉइंट्स. करेक्ट? सो आपल्याला कोणती एज E1, E1 चे एंड पॉइंट्स कोणते? V1, V2, नेक्स्ट एज इज E3. त्यांचे एंड पॉइंट्स कोणते? V3 and V4. Therefore saturated vertices for this M1 matching. Okay? For this M1 matching, saturated vertices are these. Next, saturated vertices for M2. M2 साठी कोणते येणार? E2, V2, V3 आणि E4 साठी आहे V4 and V5. Right? Saturated vertices for the matching M2. Okay? Saturated vertices आणि unsaturated vertices काय येणार मग? आता for matching M1. Unsaturated vertices कोणते येणार? V5 ना? Right? V5 कारण अनसॅच्युरेटेड व्हर्टेक्स म्हणजे असा व्हर्टेक्स जो मॅचिंग मध्ये ज्या एजेस आहेत त्यांचा एंड पॉइंट्स नाही, त्या एजेसचे एंड पॉइंट्स नाही, त्या व्हर्टेक्सला काय म्हणतात? अनसॅच्युरेटेड व्हर्टेक्स. आता V5 मध्ये सॉरी V5 हा व्हर्टेक्स आहे. M1 मध्ये ज्या एजेस आहे E1 आणि त्यांचे एंड पॉइंट्स कोणते? V1, V2, V3, V4. सो V5 बिलॉंग करतोय का? ह्या कोणत्याही एजेसचा एंड पॉइंट आहे का? V5 नाही. म्हणून मग V5 काय झाला? अनसॅच्युरेटेड व्हर्टेक्स फॉर व्हॉट? मॅचिंग M1. राइट? आता अनसॅच्युरेटेड व्हर्टेक्सेस फॉर M2 कोणते येणार? V1. राइट? सॅच्युरेटेड व्हर्टेक्स आणि अनसॅच्युरेटेड व्हर्टेक्सची डेफिनेशन समजली आहे? समजलं का डेफिनेशन? ओके. आता नेक्स्ट डेफिनेशन काय होती? परफेक्ट मॅचिंग. ओके? परफेक्ट मॅचिंग. परफेक्ट मॅचिंगची डेफिनेशन काय? अशी मॅचिंग की ज्या मॅचिंग मध्ये ग्राफ मधले सगळे व्हर्टायसेस काय झाले पाहिजे? कव्हर झाले पाहिजे. राइट? Perfect matching in a graph is a matching that saturates every vertex of a graph G. Perfect matching is a matching that saturates every vertex of G. Right? आता आपण M1 ची मॅचिंग घेतलेली होती. कोणती? M1 E1 आणि E2. ही मॅचिंग परफेक्ट आहे का? नाही, कारण याच्यामध्ये एक व्हर्टेक्स जो आहे तो कसा आहे? अनसॅच्युरेटेड व्हर्टेक्स आहे. राइट? Therefore M1 is not perfect matching. Similarly M2 is also not perfect matching because here we have taken E2, sorry E3, right? E2 and E4. There is a vertex V1 which is unsaturated vertex, right? So these M1 and M2 are not perfect matching. So let us take an example for the perfect matching. Okay? इथे दिसतंय ना? V1, V2, V3, V4, V5, V6, V7 and suppose here E1, E2, E3, E4, E5, E6, E7 and E8. Okay? Now tell me the perfect matching. Suppose we select age here, we write M is equals to suppose E1, right? So we cannot choose E2 and E4. Therefore we can choose E3, right? So here we have chosen E3. Then next we cannot choose E5 and E6. Therefore we can choose E8 or E7.
राइट. सपोज वी चूज E7. आता याचा ही मॅचिंग परफेक्ट आहे का? दिस ही मॅचिंग परफेक्ट मॅचिंग आहे का? परफेक्ट मॅचिंगची डेफिनेशन काय आहे की त्या मॅचिंग मध्ये सगळे वर्डसेस ती मॅचिंग काय करायला पाहिजे तर आपले सगळे वर्डसेस सॅच्युरेटेड करायला पाहिजे. राइट. मग आहे का? माया माया अनम्यूट कर बरं. तुला समजलेलं नव्हतं ना, कन्फ्युजन होत होतं तुझं. समजतंय का आता? समजतंय. हा ठीक आहे. मग ही मॅचिंग परफेक्ट मॅचिंग आहे का? नाहीये. कारण आता सॅच्युरेटेड व्हर्टायसेस जर काढायची झाली ह्या मॅचिंग साठी तर काय येणार? V1 V2 then V3 V4 then V6 and V7. राइट. पण या टोटल ग्राफ मध्ये टोटल व्हर्टायसेस किती आहेत? 8 आहेत. राइट. There are remaining two vertices V8 and V5 which are unsaturated vertices. Therefore this matching is not perfect matching. मग आपण सपोज सेकंड मॅचिंग घेतली कोणती? सपोज M1 and suppose we take M2 is equals to E2, right? This one E2. Therefore we cannot choose E1, E3 and E4. Let us choose E5. Right? E5 choose केली म्हणजे आपण E6 नाही choose करू शकत. ओके. मग कोणती चूज करू शकतो आपण? E5 चूज केली ना, तर E6 नाही चूज करू शकत. कोणती तरी चूज करू शकतो E7 किंवा E8. सपोज मी चूज E8. तुम्ही E7 पण चूज करू शकता. ओके. तसं काही मॅटर तुम्ही M1 मध्ये सिलेक्ट केली म्हणजे M2 मध्ये नाही करू शकत असं नाहीये. आपल्याकडे कंडिशन फक्त काय आहे की या मॅचिंग मध्ये आपण एजेस सिलेक्ट करतोय त्या काय पाहिजे? नॉन ऍडजसंट एजेस पाहिजे. राइट. म्हणजे त्यांचे एंड पॉइंटचे किंवा जे एंड व्हर्टायसेस आहेत ते कॉमन नको आहे आपल्याला. मग आपण E5 सिलेक्ट केला त्याचे एंड व्हर्टायसेस कोणते? V4 and V5. म्हणून आपण E6 नाही चूज करू शकत कारण E6 चा एंड पॉइंट कोणता आहे? V4 and V6. आणि E5 आणि E6 चा कॉमन व्हर्टेक्स कोणता आहे? V4. Therefore we can choose E8 or E7. Suppose we choose E7, no problem. Okay. But here I have chosen here E8. ओके. आता ही मॅचिंग परफेक्ट मॅचिंग आहे का? त्याचे सॅच्युरेटेड व्हर्टेक्सेस काय आहेत? E2 चे V2 V3. ओके. तरी पण कोणता एक व्हर्टेक्स राहून जातोय? V1. आपण इथेच बघू शकतो ना की आपण कोणती एक सिलेक्ट केली आहे? E2. E2 चे एंड पॉइंट्स कोणते? V2 आणि V3. बरोबर. याच्यामध्ये मग एक व्हर्टेक्स कोणतं सुटतोय? कारण आपण इथे परत इथे V1 फक्त कोणत्या व्हर्टेक्सला ऍडजसंट आहे? V2 ला. दुसऱ्या कोणत्याच व्हर्टेक्सला ऍडजसंट आहे का? नाही. Therefore V1 is unsaturated vertex. Therefore M2 is also not a perfect matching. Right? Okay. Suppose या ग्राफ मध्ये पण नाही होते परफेक्ट मॅचिंग. राइट. मग अजून काय करू शकतो आपण? दुसरा ग्राफ घेऊ शकतो का? ह्या ग्राफ मध्ये अजून शोधता येईल का परफेक्ट मॅचिंग? नाही. बरोबर. आपण दुसरा ग्राफ घेऊया. V1, V2, V3, V4. ओके. सपोज आपण हा ग्राफ घेतला. सिंपल ग्राफ घेतला मी. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये परफेक्ट मॅचिंग होऊ शकते का? सपोज E1, E2 आणि E3. राइट. सपोज लेट्स सिलेक्ट M is equals to E1 and E3. ही परफेक्ट मॅचिंग होईल का? होईल ना. कारण सॅच्युरेटेड व्हर्टेक्सेस कोणते आहेत? V1, V2, V3 and V5. E1 चे एंड पॉइंट्स कोणते? V1, V2. V3 चे एंड पॉइंट्स सॉरी E3 चे एंड पॉइंट्स कोणते? V3 आणि V5. राइट. सॉरी V4.
Okay, so all vertices are saturated vertices, right? समझिए perfect matching की definition. Yes. Next definition क्या होगी? आता मैं से एक रिमार्क लिहून दिला होता मी काय ग्राफ G has perfect matching then G has even number of vertices. Right? Remark is if graph has perfect matching, right? Then G has even number of vertices. Even number of vertices. Converse is not true, not necessarily true. आता इथे बघितलं आपण जर लिहिला एखादा ग्राफ सपोज दिसला आता कोणता आपण मगाशी कोणता ग्राफ घेतला होता हा घेतला ठीक आहे आपण BS सिलेक्ट केली आणि PS सिलेक्ट केली राइट हे काय परफेक्ट मॅचिंग होती परफेक्ट मॅचिंग आहे म्हणजे नंबर ऑफ अटॅक्स किती 1 2 3 and 4 हे स्टेटमेंट ट्रू झालंय बरोबर ग्राफ मध्ये जर परफेक्ट मॅचिंग असेल त्याचं रिझन काय कारण आपण एक अल्टरनेट एज चूज करतो सपोज आपण एक एज चूज केली त्याच्या ॲडजसंटची एज चूज नाही करत राइट नंतर त्याच्यानंतरची एज चूज करतो बरोबर मग असं अल्टरनेट चूज करण्यासाठी फॉर एक्झाम्पल सपोज ऑर्डर असे इथे 1 2 3 4 5 एजेस आहेत राइट सपोज आपण ही एज सिलेक्ट केली नंतर ही आता ही पण नाही करू शकत आणि ही पण नाही करू शकत त्याच्यामुळे आपल्याला अल्टरनेट सिलेक्ट करण्यासाठी काय असायला पाहिजे इवन नंबर ऑफ एजेस असायला पाहिजे सॉरी इवन नंबर ऑफ व्हर्टेक्स असायला पाहिजे आता सपोज आपण एक अजून व्हर्टेक्स ऍड केले आणि असं करायला बरोबर आपण ही सिलेक्ट केली म्हणजे आपण ही सिलेक्ट करू शकतो आणि याने काय झालं सगळे व्हर्टेक्स काय झाले सॅच्युरेटेड झाले म्हणजेच काय जर ग्राफ मध्ये परफेक्ट मॅचिंग असेल तर ग्राफ मध्ये व्हर्टेक्स कसे असतात इवन नंबर असतात इवन नंबर ऑफ व्हर्टेक्स असतात बट converse need not be true for example here this one आता याच्यामध्ये व्हर्टेक्स किती आहेत इवन आहेत ना 1 2 3 4 but this graph does not have perfect matching ही सिलेक्ट केली ह्या दोन लावून जातात म्हणजे कोणतं तरी एक व्हर्टेक्स दोन व्हर्टेक्स काय होऊन जातात अनसॅच्युरेटेड होऊन जातात सगळे व्हर्टेक्स सॅच्युरेटेड होत आहे का कोणती पण मॅचिंग घ्या तुम्ही किंवा ही घ्या राइट किंवा ही समजलं का तुम्हाला एमसीक्यू मध्ये विचारू शकतात जर एमसीक्यू ची टेस्ट झाली रिमार्क इम्पॉर्टंट आहे काय इफ ग्राफ हॅज a perfect matching then G has even number of vertices but converse need not be true ओके आणि तुम्हाला मी होमवर्क दिलेला होता की कंप्लीट ग्राफ मध्ये किंवा बायपर्टाइट ग्राफ मध्ये किती असतात परफेक्ट मॅचिंग ते तुम्ही शोधले का नसते शोधले ना शोधून काढायचे ओके हां साइज ऑफ मॅचिंग साइज ऑफ मॅचिंग काय सांगितलं होतं साइज ऑफ मॅचिंग साइज ऑफ मॅचिंग म्हणजे काय की नंबर ऑफ एजेस इन दॅट मॅचिंग जर मॅचिंग मध्ये 3 एजेस असतील राइट मॅचिंग मध्ये 3 एजेस असतील तर मॅचिंगची साइज काय असणार आहे 3 राइट मॅचिंग मध्ये 2 एजेस असतील तर त्या मॅचिंगची साइज काय असणार आहे 2 म्हणजे मॅचिंग मध्ये जेवढे पण एज मॅचिंग मध्ये काय असतात एजेस असतात ना बरोबर ना येस मॅचिंग मध्ये एजेस असणार आहे तर ऑब्वियसली साइज ऑफ दिस मॅचिंग काय असणार आहे नंबर ऑफ एजेस समजलं मॅक्सिमल मॅचिंग मॅक्सिमम मॅचिंगची डेफिनेशन काय सांगितली होती मॅक्सिमल मॅचिंग and maximum matching maximum matching and maximum matching
मॅचिंग म्हणजे काय? अशी मॅचिंग की जी मॅचिंग आपण वाढवू नाही शकत बाय ऍडिंग एन एज. ओके, फॉर एक्झाम्पल कोणतं घेतलं होतं आपण? सपोज दिस वन V1, V2, V3 and V4. V1, V2 and V3. Suppose we take matching M is equals to E2. E2 ही मॅक्सिमल आहे का? अगर ही मॅचिंग आपण वाढवू शकतो का? M ही मॅचिंग वाढवू शकतो का? म्हणजे असं नाही का की एज ऍड करू शकतो का? आता इथे किती एजेस आहेत? 3 एजेस आहेत. ऍड करू शकतो म्हणजे अजून एक्स्ट्रा नाही टाकायचे आपल्याला. जो ग्राफ आहे त्यातच ऍडजस्ट करायचं. ओके, आपल्याला ग्राफ काय दिलेला आहे? विथ व्हर्टेक्स 4, विथ व्हर्टेक्स 4 अँड 3 एजेस, राईट? मग याच्यामध्ये आपण E1 आणि E3 ह्या दोन एजेस पैकी एखादी एज पण आपण M मध्ये ऍड करू शकतोय का? नाही करू शकत. म्हणजे ही काय झाली? मॅक्सिमल मॅचिंग झाली. पण E1 किंवा सॉरी M1 ही मॅक्सिमम मॅचिंग नाहीये. मॅक्सिमम मॅचिंग म्हणजे जेवढा पण मॅचिंग असतील ग्राफ मध्ये आणि ज्या मॅचिंगची साईज जास्त असेल ती मॅचिंग काय असेल? मॅक्सिमम. फॉर एक्झाम्पल हियर सपोज वी टेक M2 is equal to E1 and E3. This is also matching E1 and E3 because there are no common endpoints of E1 and E3. Right? Therefore, M2 is equals to E1 and E3 is a matching. आता याच्यामध्ये ह्या दोनच मॅचिंग आहेत, M1 आणि M2. अजून तिसरी मॅचिंग बनते का? नाही, राईट? मग आता याच्यामध्ये साईज मध्ये कोणती मोठी आहे? M2. याच्यामध्ये दोन एजेस आहेत, E1 आणि E3. आणि M1 मध्ये किती एज आहे? 1. म्हणजे M2 ही काय होणार? मॅक्सिमम मॅचिंग होणार. समजलं? मॅक्सिमल आणि मॅक्सिमम याच्यातला फरक समजला का? मॅक्सिमल मॅचिंग म्हणजे जी आपण वाढवू शकत नाही. ओके, आणि मॅक्सिमम सुद्धा म्हणजे काय? वाढवू नाही शकत. पण मॅक्सिमम म्हणजे आपल्याला शब्दावरूनच कळतं ना की त्याच्यामध्ये काय असणार आहे? जास्त काहीतरी असणार. मॅक्सिमम मॅचिंग म्हणजे काय? ज्या मॅचिंगची साईज काय असेल? जास्त असेल. आणि मॅक्सिमल मॅचिंग म्हणजे काय? की जी मॅचिंग आपण एनलार्ज करू शकत नाही बाय ऍडिंग एन एज. ओके, देन आता मॅक्सिमम इम्प्लाइज मॅक्सिमल की मॅक्सिमल इम्प्लाइज मॅक्सिमम? कोणतं ट्रू आहे? काय ट्रू येणार आहे? मॅक्सिमल एव्हरी मॅक्सिमल मॅचिंग मॅक्सिमम असते की एव्हरी मॅक्सिमम मॅचिंग मॅक्सिमल असते? हा पण एमसीक्यू याच्यावर बनू शकतो ना, राईट? हा, मग मॅक्सिमम आणि मॅक्सिमम याच्यातला आधी तुम्हाला फरक समजायला पाहिजे. आता इथं M1 काय? मॅक्सिमल आहे, पण ती मॅक्सिमम आहे का? नाही. म्हणजे मॅक्सिमल डज नॉट इम्प्लाइज मॅक्सिमम. बट ही जी मॅक्सिमम आहे कोणती? M2 ती मॅक्सिमल आहे ना, कारण आपण M2 एनलार्ज करू शकतोय का? अजून त्याची साईज वाढवू शकतोय का? नाही. मग मॅक्सिमलची डेफिनेशनच ती आहे काय? की जी मॅचिंग आपण वाढवू शकत नाही, ज्या मॅचिंगची साईज आपण वाढवू शकत नाही ती काय असते? मॅक्सिमल. M2 ही मॅक्सिमम आहे कारण तिची साईज मोठी आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की ही M2 मॅक्सिमल सुद्धा आहे कारण M2 मध्ये आपण अजून एकही एज ऍड करू शकत नाही. समजलं? मग काय? मॅक्सिमम इम्प्लाइज मॅक्सिमल. मी परत सांगते, मॅक्सिमम आणि मॅक्सिमल ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. ओके, समजलं का? मॅक्सिमम आणि मॅक्सिमल याच्यातला फरक समजला? ओके, नेक्स्ट वन, M अल्टरनेटिंग पाथ. M अल्टरनेटिंग पाथ काय? M अल्टरनेटिंग पाथ आणि M ऑगमेंटिंग पाथ ह्या दोन कन्सेप्ट्स होत्या. याच्यामध्ये तुमचं कन्फ्युजन होत होतं, राईट? आता M अल्टरनेटिंग पाथ म्हणजे काय? सपोज तुम्हाला एखादी मॅचिंग दिली M,
Suppose we have given that matching M is equals to E2. मग M alternating path म्हणजेच काय? An M alternating path is a path that alternates between edges in M and edges not in M. हा का असतो? एक पाथ असतो, सिंपल पाथ, सिंपल ग्राफ असतो. पाथ म्हणजे काय? सिंपल. ओके. मग असा पाथ की जो त्याच्या एजेस ज्या त्या पाथच्या एजेस काय त्यांना अल्टरनेट्स असणार आहेत. कोणत्या? ज्या M मध्ये आहे आणि ज्या M मध्ये नाही आहे. मग इथे M अल्टरनेटिंग पाथ कोणता येणार? अल्टरनेटिंग पाथ कोणता येणार? V1, V2, V3 and V4. This is M alternating path. कारण याचे एजेस कसे आहेत बघ. V1, V2 आहे का? किंवा मग तुम्ही V2 फ्रॉम आपण E2 सिलेक्ट केला ना, तर मग एजेस कशा अल्टरनेट करणार? ज्या M मध्ये आहे आणि ज्या M मध्ये नाही. आता काय V2, V3, V2, V3, V3, V4. आता V2, V3 काय मॅचिंग मध्ये आहे, पण E2 काय मॅचिंग मध्ये आहे, पण E3 मॅचिंग मध्ये आहे का? नाही. म्हणजे अल्टरनेट्स आहेत ना, एक ही आणि एक ती, म्हणजे जी मॅचिंग मध्ये आहे आणि जी मॅचिंग मध्ये नाहीये. बरोबर? किंवा तुम्ही आता म्हटलं V1, मग V1, V2, V3, V4 ही पण काय होणार? अल्टरनेटिंग पाथ होणार. कारण यांच्या एजेस कशा आहेत? त्या M मध्ये आहे या M मध्ये नाहीये, M मध्ये आहे M मध्ये नाहीये. बरोबर? समजलं का? M अल्टरनेटिंग पाथ सोपी डेफिनेशन एकच शब्द आहे, अल्टरनेटिंग. अल्टरनेटिंग एवढा शब्द आहे. अल्टरनेटिंग म्हणजे काय? की जे एजेस अल्टरनेट करतात, एक मॅचिंग मधली एक मॅचिंग मध्ये नाहीये, एक मॅचिंग मधली एक मॅचिंग मध्ये नाहीये. बरोबर? फक्त अशा एजेसने घ्यायच्या की आता सपोज इथे V2 आणि सपोज इथे एखादी एज असेल. आता सपोज आपण चूजच नाही करू शकत, तर पुन्हा प्रश्न कन्फ्युज व्हायचा रिझन नाही, कारण आपल्याला एजेस पण कशा येणार आहे? अल्टरनेट्सच येणार मॅचिंग साठी, राईट? मग M अल्टरनेटिंग समजलं? कोणाला काही अडचण आहे का M अल्टरनेटिंग मध्ये? विचारून घ्या. नाहीये ना? ओके. मग M ऑगमेंटिंग पाथ. आता M ऑगमेंटिंग पाथ म्हणजे काय? ज्या M ऑगमेंटिंग पाथ ही आधी काय असते? M अल्टरनेटिंग पाथ असते. आणि त्या M अल्टरनेटिंग पाथ मध्ये जे एंड पॉइंट्स असतात पाथचे ते कसे असतात? अनसॅच्युरेटेड. अनसॅच्युरेटेड व्हर्टेक्सेस म्हणजे काय? राईट. बरोबर? मग आता ही आपण हा अल्टरनेटिंग पाथ घेतला आहे, हा M ऑगमेंटिंग पाथ आहे का? आहे ना? कारण याचे एंड पॉइंट्स कोणते? V1 आणि V4 जे अनसॅच्युरेटेड आहे, राईट? मग हा पाथ काय झाला? M अल्टरनेटिंग पाथ. समजलं? किंवा मग तुम्ही मी जे एक्झाम्पल घेतलं होतं, कोणतं ते पण एक एक्झाम्पल घ्या. नोट्स पर मी एक्झाम्पल घेतलंय ना, ते कन्फ्युजन नको व्हायला. ओके. V1, V2, V3, V4, V5, suppose V6, V8 आणि 7 आणि 8. ओके. ह्याच्यामध्ये आपण एक मॅचिंग कन्सिडर करू शकतो. M1 is equals to E1 divided V1 V2. V1 V2 ही एज आहे. V1 आणि V2 मध्ये कॉमा दिलेला नाहीये. जेव्हा V1 आणि V2 मध्ये कॉमा देईल त्यावेळेस काय कन्सिडर करायचे? किती व्हर्टेक्सेस आहेत, आणि जेव्हा दोन व्हर्टेक्सेस मध्ये कॉमा
देत नाही त्यावेळेस काय ती एज असते. ओके, मग इथे काय कन्सिडर केलंय मी V1 V2. ओके, नेक्स्ट वन इज V3 V4. Okay, so we cannot choose this, so we cannot choose this one, V7 and V8. Okay, this आपण सिलेक्ट करू शकतो V6 V7. बरोबर ना, कोणती V6 मॅचिंग आहे. आता M अल्टरनेटिंग पाथ जर आपण घेतला, M अल्टरनेटिंग पाथ कसा आहे ना, V1 V2 V3 V4 V1 V2 V3 V4 V6 V7. ओके, हा M अल्टरनेटिंग पाथ आहे की नाही, आहे ना. अच्छा, समजलं का M अल्टरनेटिंग पाथ म्हणजे काय, समजलंय का तुम्हाला. हा, मग हा पाथ M अल्टरनेटिंग आहे का. बघा ना, आपण कसं घेतलं, एजला सगळे V1 V2, नंतर जे मॅचिंग मध्ये आहे मॅचिंग मध्ये नाही, मॅचिंग मध्ये आहे मॅचिंग मध्ये नाहीये, मॅचिंग मध्ये आहे. करेक्ट. हा, मग हा काय M अल्टरनेटिंग पाथ. मग हा M ऑगमेंटिंग पाथ आहे का. मग त्यासाठी काय करायचं, एक गोष्ट करायची V1 आणि V7. आता दोघांपैकी एक जरी वर्टेक्स सॅच्युरेटेड असेल तरी तो पाथ M ऑगमेंटिंग होणार नाही. या तो दोघं पण वर्टेक्स कसे सॅच्युरेटेड. सर मी काय बोलली, अनसॅच्युरेटेड ना. या दोघांपैकी एक जरी वर्टेक्स सॅच्युरेटेड असेल तरी पाथ M ऑगमेंटिंग होणार नाही. त्याच्यामध्ये काय दोन्ही पण वर्टेक्स सॅच्युरेटेड, त्याच्यामुळे प्रश्नच नाहीये हा पाथ M ऑगमेंटिंग होण्याचा. सपोज आपण नेक्स्ट मॅचिंग घेतली काय, सपोज we take M2 is equals to V2 V3 V4 V6 V4 V6 आणि अजून कोणती घेतली, ठीक आहे आपण ही मॅचिंग घेतली 1 आणि 2. ओके, ते आपल्या मनावर आहे एजेस किती घ्यायचे मॅचिंग मध्ये. सगळ्याच एजेस कव्हर केले पाहिजे असं नाहीये. फक्त मॅचिंग सांगितलं तर तुम्ही तुमच्या मर्जीने 2च एजेस सुद्धा सिलेक्ट करू शकता, 3 एजेस सुद्धा सिलेक्ट करू शकता. पण परफेक्ट मॅचिंग सांगितली तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, ग्राफ मधले सगळे व्हर्टिसेस कव्हर झाले पाहिजे. ओके, हां, मग आपण ही मॅचिंग घेतली तर M2 अल्टरनेटिव्ह पाथ कोणता घेतला, सपोज आपण V1 V2 V3 V4 V3 V4 then V6 V7. हा काय झाला तुमचा M2 अल्टरनेटिव्ह पाथ. ओके, V1 V2 हा मॅचिंग मध्ये आहे, मॅचिंग मध्ये आहे का नाहीये. नेक्स्ट कोणती सिलेक्ट केली आपण, V2 V3 जी मॅचिंग मध्ये आहे. नेक्स्ट V3 V4 जी मॅचिंग मध्ये नाहीये. नंतर V4 V6 जी मॅचिंग मध्ये आहे. V6 V7 जी मॅचिंग मध्ये नाहीये. आपण M1 मध्ये बघत आहे, आपण काय बघतोय, M2 बघतोय. हा, हे गोष्ट लक्षात ठेवायची. ओके, मग आता याची M ऑगमेंटिंग होईल का, M2 ऑगमेंटिंग होईल का, त्याचे एक पॉइंट्स बघायचे V7 आणि V1. आता V1 M2 मध्ये अनसॅच्युरेटेड आहे, बरोबर. M2 मध्ये V1 अनसॅच्युरेटेड आहे ना. हा, आणि V7 सुद्धा M2 मध्ये अनसॅच्युरेटेड आहे. हा, म्हणजे हा जो पाथ आहे M2 अल्टरनेटिंग तो काय झाला, M2 ऑगमेंटिंग पाथ झाला. समजलं. M अल्टरनेटिंग पाथ आणि M ऑगमेंटिंग पाथ याच्यातला डिफरन्स समजला का तुम्हाला. व्हेरी गुड. त्यानंतर काय बघितलं होतं आपण, सिमेट्रिक डिफरन्स, राईट. सिमेट्रिक डिफरन्स सांगा बरं काय बघितलं होतं त्याच्यामध्ये. आपली मीटिंग संपत येईल, एकच मिनिट राहिला. कोण सांगतं.
सिमेट्रिक डिफरन्स ची डेफिनेशन समजली होती का? सपोज दोन मॅचिंग आहे तुम्हाला एम आणि एन, त्यांच्यामधला सिमेट्रिक डिफरन्स काय होता? सिमेट्रिक डिफरन्स ऑफ एम आणि एम डॅश, एम मायनस एम डॅश युनियन एम डॅश मायनस होता ना, एम मायनस एम डॅश युनियन एम डॅश मायनस एम. एक्झाम्पल घेतलं होतं आपण, एक मिनिट, हा एवढा टाइम संपून झाला. ठीक आहे, परत जॉईन करू आपण. आता इथे सिमेट्रिक डिफरन्सची मी काय केलंय डेफिनेशन दिली. सो इफ जी अँड एच आर ग्राफ्स विथ वर्टेक्स सेट व्ही, काय दोन ग्राफ आहे आणि त्यांचा वर्टेक्स सेट काय सेम आहे, एकाच वर्टेक्स सेटचे दोन ग्राफ. ओके, अँड देन दी सिमेट्रिक डिफरन्स कशाने डिफाइन करतात? काय सिमेट्रिक डिफरन्स असले तर माहिती ना, symmetric difference of G and H is the graph with vertex set V, whose edges are those that appears in exactly one of G or H. ठीक आहे, तर सिमेट्रिक डिफरन्स मध्ये अशा एजेस घ्यायचे आहेत काय की ज्या एकतर G मध्येच आहे किंवा H मध्येच आहे. दोघांमध्ये जी कॉमन एज येणार ती घ्यायची नाहीये. ज्या दोघांमध्ये ज्या डिस्टिंक्ट एजेस आहेत त्यांच्या दोघांचं काय युनियन असतं. ओके, मग आपल्या जी मध्ये आणि एच मध्ये फॉर एक्झाम्पल आपण काय घेतलं एम आणि एम डॅश, हे दोन तुम्हाला मॅचिंग दिलेले आहेत. ओके, एम आणि एम डॅश हे दोन मॅचिंग दिले तर त्यांचा सिमेट्रिक डिफरन्स काय राहिलं? एम मायनस एम डॅश युनियन एम डॅश मायनस एम. हे मग असं लिहितात, ही जी डेफिनेशन थिओरिटिकली दिली ना ती अशी लिहितात. ओके, आता इथे मी एक्झाम्पल घेतलंय. सपोज दिस इज ग्राफ जी. सपोज आता माझा एम आहे, इथे खाली दिसतंय का? M is equals to suppose E1, E3, E7, E9, E11 आणि E14. ही माझी काय झाली मॅचिंग M. ओके, माझी M झाली याच्यामध्ये काय E1, E3, दिस वन E1, E3, E7, E9. इथे मी डबल रेश ओढली. डबल रेश याच्यासाठी ओढली आहे कारण पण डबल रेश ओढली याचा अर्थ हे दोन पॅरलल एजेस असं नाही होत. ओके, ही जी वरची मी डायरेक्ट केली ना ती मॅचिंग एम मध्ये. ओके, आणि ज्यावेळेस मी मॅचिंग एम डॅश केली त्याच्यामध्ये पण ही एज येणार आहे. म्हणजे दोन मॅचिंग मध्ये एक एज कॉमन येऊ शकते ना, असं काही नाही की मॅचिंग मध्ये सगळ्याच एजेस डिफरंट येणार आहेत. एखादी एज का होईना कॉमन येऊ शकते, बरोबर. हा, मग ही एकच एज आहे, पण जी डायजेस्ट केले मी दोन मॅचिंग घेणार. एक मॅचिंग जी सिंपल रेश आहे आणि दुसरी मॅचिंग म्हणजे काय ज्याला मी क्रॉस केलेलं आहे. मग E9 ही जी एज सिलेक्ट केली ती कशातली? एम मध्ये, आणि जी सिंपल एज ती सुद्धा E9 च आहे. लक्षात येते का? ही एकच एज आहे पण आपल्याकडे दोन मॅचिंग मध्ये ते कॉमन येते म्हणून मी काय केले एकाला क्रॉस केले, एक सिंपल ठेवले. कारण आपल्याकडे मी दोन मॅचिंगचे हे काय नोटेशन ठेवले, काय एक क्रॉस केले आणि एक सिंपल. समजतंय का? हां, मग आपण E1 सिलेक्ट केली तर E2 सिलेक्ट करू शकतो का? नाही. E5 सिलेक्ट करू शकतो का? नाही, कारण त्यांचा एंड पॉइंट्स काय सेम आहे. सिमिलरली वी कॅन नॉट चूज E6, पण आपण E7 चूज करू शकतो. मग E7 आता ही डायजेस्ट केलेल्या एजेस कोणत्या आहेत? ही जी त्या एजेस कोणत्या आहे ज्या एम मध्ये पण नाहीये आणि एम डॅश मध्ये पण नाहीये. ओके, डायजेस्ट केलेले एजेस कोणत्या आहेत की ज्या दोन्ही पण मॅचिंग मध्ये नाहीये. आलं का लक्षात? हां, हे लक्षात येईलच तुम्हाला जेव्हा मी एम डॅश लिहिली. ओके, मग एम कोणती लिहिते मी? E1, E3, E7. E7 सिलेक्ट केला, ठीक आहे. E4 नाही सिलेक्ट करू शकत कारण
E4 चा आणि E7 चा एक एंड पॉइंट काय सेम आहे, एक व्हर्टेक्स कॉमन आहे ना, राईट. E8 सुद्धा नाही सिलेक्ट करू शकत आहे का, कारण इथे E8 आणि E3 चा एक व्हर्टेक्स कॉमन आहे. मग मी कोणता सिलेक्ट करू शकते, E10 सिलेक्ट करू शकते किंवा E12 सिलेक्ट करू शकते. ठीक आहे, तुम्ही करू शकता याच्यापैकी कोणताही, पण मला सिमेट्रिक डिफरन्स दाखवायचं आहे. ठीक आहे, की ज्याच्यामध्ये कॉमन एज घ्यायची मला. तुम्ही असं करून सिमेट्रिक डिफरन्स इझिली काढू शकतात, पण काय मला जेव्हा कॉमन एज येते तेव्हा काय होतं ते दाखवायचं. ठीक आहे, मग मी दुसरी एज सिलेक्ट केली. तुम्ही मॅजिक मध्ये कोणते एजेस सिलेक्ट करू शकता, फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची की त्यांचे एंड पॉइंट्स म्हणजे एंड व्हर्टेक्सेस सेम नाही नको आपल्याला. ओके, मग मी काय सिलेक्ट केली, E9, नंतर सिलेक्ट केली E11, कारण E9 सिलेक्ट केली तर E10 नाही करू शकत, कारण E9 चा आणि E10 चा एक व्हर्टेक्स कॉमन आहे, राईट. मग मी E10 नाही सिलेक्ट करू शकत, मग मी कोणती सिलेक्ट केली, E11. E11 सिलेक्ट केली म्हणजे मी E12 आणि E13 नाही सिलेक्ट करू शकत, म्हणून मी कोणती सिलेक्ट केली, E14. ही माझी झाली मॅचची M. आणि M डॅश सपोज मी लिहिलं की E2, E6, E4, राईट, E9 आणि E13. ही काय झाली माझी M डॅश. मी कोणती E2 सिलेक्ट केली. ठीक आहे, E2 सिलेक्ट केल्यानंतर मी E3 आणि E1 नाही सिलेक्ट करू शकत, मग मी कोणती सिलेक्ट करू शकते, E6. मग E7 नाही सिलेक्ट करू शकत, मग मी कोणती केली, E4. E4 सिलेक्ट केली म्हणजे मी E8 नाही सिलेक्ट करू शकत. ठीक आहे, E8 नाही सिलेक्ट करू शकते, मी ह्या दोघांपैकी कोणतीही करू शकते, पण मी काय केलं, परत E9 सिलेक्ट केली. इथे मी परत E9 सिलेक्ट करू शकते, कारण E4 आणि E9 चे एंड पॉइंट्स काय वेगवेगळे आहेत. E4 आणि E9 चा एंड पॉइंट एकाला तरी कॉमन आहे का, नाहीये. सो वी कॅन चूज E9. ओके, मग मी E9 परत सिलेक्ट केली. आता E9 सिलेक्ट केली म्हणजे काय, आता सपोज इथे E10 नाही सिलेक्ट करू शकत, पण E11 पण मी काय करू शकते, सिलेक्ट करू शकते, पण मला नाही करायची सिलेक्ट. ओके, मग मी काय केलं, नेक्स्ट एक सिलेक्ट केली, E30. काय सिलेक्ट केली, E30. करू शकते ना E30, बरोबर. E30 सिलेक्ट केली म्हणजे E14 नाही सिलेक्ट करू शकत, बरोबर. आणि E12 पण नाही सिलेक्ट करू शकत, कारण E12 आणि E13 चा एक एंड पॉइंट आहे सेम. मग याच्यातला सिमेट्रिक डिफरन्स M, सिमेट्रिक डिफरन्स M डॅश काय ना, अशा एजेस ज्या दोघांमध्ये एकाच वेळेस आलेल्या आहेत. ठीक आहे, मग मला सिमेट्रिक डिफरन्स घ्यायचा, इथे लिहिणार. सांगा मला कोणत्या कोणत्या एजेस येणार, मग E1. ओके, E1 काय आहे, M1 मध्ये आणि M2 मध्ये ज्या एजेस कॉमन आहेत त्या नाही घ्यायच्या आपल्याला. M आणि M डॅश मध्ये आता मी दोन मॅचिंग घेतल्या ना, M आणि M डॅश. M आणि M डॅश मध्ये कॉमन असलेल्या एजेस सिलेक्ट नाही करायच्या, आणि ज्या एजेस M आणि M डॅश मध्ये नाही त्याचा प्रश्नच नाही येते. आपण कशा संबंधित बोलतोय, ज्या एजेस आहेत कशामध्ये, M आणि M डॅश मध्ये, त्यांचा सिमेट्रिक डिफरन्स घेतोय ना आपण. मग ज्या एक गोष्ट लक्षात ठेवायची की ज्या एजेस मॅचिंग मध्ये नाहीये त्या, आणि ज्या मॅचिंग मध्ये आहेत पण कॉमन आहेत त्या एजेसचा विचार करायचा नाही. कशामध्ये, सिमेट्रिक डिफरन्स मध्ये. मग सिमेट्रिक डिफरन्स मध्ये कोणत्या एजेस सिलेक्ट करायच्या की ज्या दोघांमध्ये फक्त एकदाच आलेले आहे. आता इथे E1 M मध्ये आहे, E2 मध्ये M डॅश मध्ये आहे का, नाहीये, बरोबर. मग मी काय करू शकते, E1 सिलेक्ट करू शकते. समजतंय का, इथे काय डिफरन्स इज द ग्राफ विथ vertex at V whose edges are those that appears in exactly one of G or H. इथे and जर असतं, इथे काय दिले or दिले, G किंवा H. इथे जर and दिलं असतं तर दोघांमध्ये काय झालं असतं, कॉमन G and H. आपण कसं and म्हणजे इंटरसेक्शन असं कन्सिडर करतो ना, आणि or म्हणजे काय, युनियन. समजतंय का. ओके, माया, रेणुका, ऋतुजा, समजतंय का. हा, ठीक आहे. मग आता E2 घेऊ शकतो का, M आणि M च्या सिमेट्रिक डिफरन्स मध्ये E2 घेऊ शकतो का आपण, एज घेऊ शकतो, कारण ती कशामध्ये फक्त M डॅश मध्ये,
एम मध्ये आहे का? नाही. राईट. E3 घेऊ शकतो, E6 घेऊ शकतो, E7, E4 पण घेऊ शकतो, राईट. E9 घेऊ शकतो का? नाही येऊ शकत, कारण ती कॉमन आहे ना. आपल्याला काय म्हटलंय? ऑर म्हटलंय, अँड म्हटलंय का? नाही. राईट. मग E9 नाही घेऊ शकत. मग आपण काय घेऊ शकतो? E11 घेऊ शकतो, E13 घेऊ शकतो आणि E14 घेऊ शकतो. एवढा एजेस येणार आहे आपल्याला. बरोबर. मग आता आपण काय करू? याचा ग्राफ ड्रॉ करूया. ओके. मग याचा ग्राफ कसा होईल? कोण सांगतं? आता इथे बघा, E1 E2 आहे, E1 E2 पण आहे, E2 E3 आहे का? सॉरी, E3 पण आहे, म्हणजे हे सगळे काय ऍडजस्टंट आहेत ना. या एजेस येणार E1 बरोबर त्यावेळेस नाही घेतली. ओके. E1 आहे, E2 आहे, E3 आहे, राईट. E4 आहे का? आहे, राईट. E7 आहे, E6 पण आहे, म्हणजे हा पूर्ण येतो, राईट. E8 आहे का? E8 आहे का? बोला लवकर. सिमेट्रिक डिफरन्स मध्ये E8 येणार आहे का? नाही येणार आहे, कारण E8 ही एज मॅचिंग मध्येच नाहीये, त्याच्यामुळे सिमेट्रिक डिफरन्स मध्ये येण्याचा प्रश्न आहे का? नाही. राईट. मग E8 नाहीये. आपण काय करूया? E8 काढून टाकू. सिंगल E5 आहे का? नाही. ती पण काढून टाकू. मग आता काय आहे? युनियन, राईट. हा. मग E9 आहे का? नाही. E10 पण नाहीये. E11 आहे, E13 आहे आणि E14. E12 सुद्धा नाहीये, राईट. म्हणजे काय झालं? हे m मायनस m डॅश युनियन m डॅश मायनस m. हे काय? हा कोणता ग्राफ आहे? सिमेट्रिक डिफरन्स ऑफ m आणि m डॅश. समजलं? ओके. कुणाला काय अडचण आहे का? नसायला पाहिजे आता. ओके. समजलं ना? याच्या नोट्स दिल्यात का मी तुम्हाला? नाही दिल्या. ओके. आज मला कोणीतरी आठवण करा, माझ्या लक्षात नाही राहत. ठीक आहे. नेक्स्ट लेमा घेतला तर आपण एव्हरी कंपोनेंट ऑफ सिमेट्रिक डिफरन्स ऑफ टू मॅचिंग इज ए पाथ और एन इवन सायकल. एव्हरी कंपोनेंट ऑफ every component of the symmetric difference symmetric difference of two matching is a path or an even cycle. Right. कसा प्रूव्ह केला होता आपण हा? आता आपल्याला काय दिलेलं आहे की every component of the symmetric difference of two matching. Suppose we take m आणि m dash. ह्या दोन मॅचिंग घेतल्या, राईट. आणि यांचं काय करायचं आहे? सिमेट्रिक डिफरन्स. m आणि m dash चा सिमेट्रिक डिफरन्स आहे, आणि या सिमेट्रिक डिफरन्स मध्ये येणारे प्रत्येक कंपोनेंट काय असणार आहे? is a path or an even cycle. is a path or, हा जो शब्द आहे और, हा लक्षात ठेवायचा, इम्पॉर्टंट आहे. पाथ और एन इवन सायकल म्हणजेच काय? युनियन ऑफ पाथ अँड सायकल. बरोबर ना? आपण आताच बघितलं जे सिमेट्रिक डिफरन्स घेतलं त्याच्यामध्ये काय असा आला होता ग्राफ? एक सायकल आली होती आणि एक पाथ होता, राईट. कसा आला होता? आणि युनियन काय होता?
तुम्हाला सिमेट्रिक डिफरन्स काढल्यानंतर. ओके नाही एक सिंगल आहे ओके आणि ही काय सायकल आहे आणि हा काय पाथ आहे और म्हटलंय युनियन आहे दोघांचं. ओके मग हे कसं प्रूव्ह करणार. आता आपण जे मॅचिंग मध्ये सिमेट्रिक डिफरन्स मध्ये जो सिमेट्रिक डिफरन्स काढतो राईट. आता याच्यामध्ये जो जे व्हर्टेक्सेस येत आहेत ग्राफचे सगळे जे व्हर्टेक्स आहेत त्याच्यामध्ये काय येणार आहे ॲट मोस्ट एक एज कशातली असणार आहे एम मधली असणार आहे आणि ॲट मोस्ट एक एज इन्सिडेंट होणार आहे कशातली एम डॅश मध्ये. आता इथे बघा सपोज मी काय केलं होतं दिस वन राईट दिस वन ओके ही एक मॅचिंग घेतली. आता ही एक मॅचिंग झाली ते सिंपल एजेस आहेत ती काय झाली एम डॅश असं कन्सिडर करा. आता जो प्रत्येक व्हर्टेक्स आहे ग्राफचा हे जे प्रत्येक व्हर्टेक्सेस आहेत याच्यामध्ये या व्हर्टेक्सवर सपोज वी चूज दिस व्हर्टेक्स फर्स्ट 1 2 3 4 5 and 6 7 8 9 and 10 राइट. हे सिमेट्रिक डिफरन्स आलाय. सिमेट्रिक डिफरन्स घेतल्यानंतरचा ग्राफ आहे. ओके मग आपल्याला काय आपण काय कन्सिडर केलं सपोज वी चूज द व्हर्टेक्स 1 ओके. आता या व्हर्टेक्स 1 वरती एक जास्तीत जास्त एक एज कशातली असणार आहे एम मधली असणार आहे आणि जास्तीत जास्त एक एज कशातली असणार आहे एम डॅश मध्ये असणार. इथे बघा आता ही कशामध्ये येते एम मध्ये आणि ही कशामध्ये आहे एम डॅश मध्ये. ॲट मोस्ट एक एज ॲट मोस्ट एक एज ॲटलिस्ट नाही म्हटलं. ॲटलिस्ट म्हटलं काय ॲटलिस्ट वन म्हणजे काय कमीत कमी मग एक पेक्षा जास्त पण असू शकतं ओके. आणि ॲट मोस्ट वन म्हणजे काय जास्तीत जास्त एक एज किंवा जास्तीत जास्त एक एज मग कमीत कमी काही पण नसू शकतं कमीत कमी 0 पण असू शकतं. समजलं का ॲट मोस्ट आणि ॲटलिस्ट या शब्दाचा अर्थ समजतो का. ॲट मोस्ट वन एज m and m dash with two matchings and f suppose this is f is equals to symmetric difference of m and m dash. Notice that given any vertex of f it has at most one edge incident on it from n from n and similarly it has at most one edge incident on it from m dash. म्हणजे ज्या f मध्ये हा ग्राफ कोणता आहे तुमचा f म्हणजे सिमेट्रिक डिफरन्स ऑफ m आणि m डॅश याच्यामध्ये जेवढे पण व्हर्टेक्सेस आहेत त्या सगळ्या व्हर्टेक्सेस वरती जास्तीत जास्त एक एज कशाची असणार आहे m ची आणि एक एज कशाची असणार आहे m डॅश ची. आता इथे बघा सपोज वी चूज दी व्हर्टेक्स 10 हा व्हर्टेक्स 10 चूज केल्यानंतर याच्यावरती एज कोणती आहे m डॅश मधली. जास्तीत जास्त किती एज m डॅश मधल्या एकच एज इन्सिडेंट झाली ना. व्हर्टेक्स 10 वरती किती एजेस इन्सिडेंट झाले आहेत एक एज ती कशातली आहे एम डॅश मधली. हा मग जास्तीत जास्त एक एज कमीत कमी काय असू शकतं 0 पण असू शकतं. म्हणजे इथे एम मधली एखादी पण एज इन्सिडेंट झाली का 10 वर नाहीये. समजलं का ॲट मोस्ट वन एजचा अर्थ कळाला. ॲट मोस्ट वन एज फ्रॉम एम अँड ॲट मोस्ट वन एज फ्रॉम एम डॅश. मग कमीत कमी काहीच एजेस नसू शकतात. जास्तीत जास्त असेल तर जास्तीत जास्त एक एज इन्सिडेंट होईल एम मधली आणि एम डॅश मधली. आता इथे एम मधली एक एज इन्सिडेंट झाली पण एम डॅश मधली नाहीये म्हणून ॲट मोस्ट वन हा शब्द यूज केला राईट. असं जर मी व्हर्टेक्स 9 घेतला तर व्हर्टेक्स 9 वरती किती एजेस इन्सिडेंट झाले आहेत दिस व्हर्टेक्स 9 टू एजेस. एक एज कशाची आहे एम मधली आणि एक एज कशाची आहे एम डॅश मधली बरोबर. मग जास्तीत जास्त किती एजेस इन्सिडेंट झाले आहे एम मधून एकच आणि एम डॅश मधून पण जास्तीत जास्त किती एजेस इन्सिडेंट झाले आहे एकच झाले. हे कशासाठी होतं प्रत्येक व्हर्टेक्ससाठी कशामधल्या जो सिमेट्रिक डिफरन्स आहे त्यासाठी ओके. मग याच्यावरून तुमच्या लक्षात येत असेल की एफ मधल्या जे व्हर्टायसेस आहेत त्या व्हर्टायसेसची मॅक्सिमम डिग्री किती असणार 2 बरोबर. मॅक्सिमम डिग्री किती असणार मॅक्सिमम डिग्री म्हणजे काय
आपण सगळ्या व्हर्टेक्सची डिग्री काढतो आणि जी सगळ्यात मॅक्सिमम डिग्री असते ती काय असते ग्राफची मॅक्सिमम डिग्री. बरोबर. मग याच्यामध्ये f ची मॅक्सिमम डिग्री काय असणार आहे? इज इक्वल्स टू सॉरी लेस दॅन इक्वल्स टू 2 असणार आहे. लेस दॅन इक्वल्स टू काय असणार आहे? 2 असणार आहे. कमीत कमी 1 पण असू शकते, 0 पण असू शकते. राईट. आता इथे आहे आपल्याकडे 2 आहे. पण कधी कधी असं पण असू शकतं ना, असं पण ग्राफ लिहू शकतो काहीतरी. ओके. बरोबर ना? किंवा मग एक सिंगल एज येऊ शकते. याच्यामध्ये मॅक्सिमम किती मग? 1 आहे. म्हणजे 2 पेक्षा पण लेस दॅन येऊ शकते ना? बरोबर. मग अशी पण कंडिशन येऊ शकते. आता इथे काय मॅक्सिमम डिग्री ऑफ f इज लेस दॅन इक्वल्स टू 2. राईट. आणि मग आता मॅक्सिमम डिग्री जर 2 असेल त्या ग्राफची, तर ग्राफ मध्ये काय असणार आहे? पाथ आणि सायकल एक्झिस्ट होणार आहे. आपण बघितलं की जर ग्राफ मध्ये प्रत्येक व्हर्टेक्सची डिग्री काय असेल? 2 असेल. ग्राफ मध्ये प्रत्येक व्हर्टेक्सची डिग्री जर 2 असेल तर तो काय असतो? तिथे सायकल एक्झिस्ट होते. बरोबर ना? सपोज इथे मला 3 व्हर्टेक्स आणि प्रत्येक व्हर्टेक्सची डिग्री किती आहे? 2 आहे. म्हणजे काय असणार आहे? सायकल एक्झिस्ट होणार आहे. बरोबर. आपल्याला पण इथे काय लेस दॅन ऑर इक्वल, आपल्याला इक्वल इज इक्वल टू 2 पण असू शकते आणि लेस दॅन 2 पण असू शकते. म्हणजे लेस दॅन किती असू शकते? 2 असू शकते. म्हणजे 1 पण असू शकते. म्हणजे तिथे असं काही पण काहीतरी येणार आहे ना. मग लेस दॅन 2 असेल म्हणजे व्हर्टेक्सची डिग्री जर 1 असेल एखाद्या, तिथे पाथ एक्झिस्ट होईल. बरोबर. म्हणजे हे तर समजलं तुम्हाला की सिमेट्रिक डिफरन्स असेल कशाचा दोन मॅचिंगचा, तर तिथे काय एक्झिस्ट होणार आहे? सायकल आणि पाथ. पण आपल्याला अजून काय प्रूव्ह करायचं याच्यामध्ये की जी सायकल आहे ती कशी आहे? त्याची लेंथ कशी आहे? इवन आहे. बरोबर. आता इथे ही जी सायकल आहे आपल्याला माहिती की सायकल कशी असणार आहे मॅचिंग मधली? जी त्याच्यामध्ये अल्टरनेट एजेस असणार आहेत m आणि m डॅश मध्ये. एक एज कशाची? m, दुसरी m डॅश, तिसरी m मधली, नंतर m डॅश, नंतर m, नंतर m डॅश. बरोबर. म्हणजे अल्टरनेटिव्ह एज जेव्हा आपण घेतोय का, सपोज आपण जर ऑड एजेस घेतो, सपोज इथे m, m डॅश, m, m डॅश, इथे परत m. पण असं शक्य आहे का ह्या दोन्ही एजेस m मध्येच येऊ शकता का? नाही येऊ शकत ना, कारण यांचा एंड पॉइंट काय सेम आहे. जर आपण ही एज m मध्ये घेतलेली असेल तर ही नाही येऊ शकत. बरोबर ना? हां. मग आपल्याला काय करावं लागेल? इथे मग काय m आणि m डॅश. बरोबर. मग या सायकलची लेंथ किती होणार आहे त्यासाठी? इवन होणार. जर आपल्याला अल्टरनेटिव्ह एजेस हव्या असतील सायकलसाठी तर काय कंडिशन काय नेसेसरी असणार आहे की इवन नंबर ऑफ एजेस तिथे असायला हव्यात. कारण जर आपण ऑड नंबर ऑफ एजेस घेतल्या तर तिथे m आणि m डॅश त्याच्यामध्ये अल्टरनेटिव्ह एजेस सिलेक्ट नाही करू शकत आपण. मग तिथे सायकलच नाही होणार. जसं आपण इथे बघितलं की इथे काय m डॅश आहे, इथे m आहे आणि इथे पण m. मग ही सायकल होईल का? नाही होणार. कारण आपण ही एज नाही सिलेक्ट करू शकणार आहे. हा काय होईल? पाथ होईल. बरोबर ना? हा हा पाथ होईल. पण जर सायकल एक्झिस्ट करायची असेल आपल्या किंवा इथे सायकल जर एक्झिस्ट होत असेल तर मग तिथे कंपल्सरी काय पाहिजे? इव्हन नंबर ऑफ एजेस. समजलं? हां. आतापर्यंत मी पहिल्या जे मॅचिंगचं फर्स्ट चॅप्टर आहे ते फर्स्ट पासून स्टार्ट केलंय. ओके. आता कोणाला अडचण आहे का? इथपर्यंत जेवढं झालं तिथपर्यंत. नाहीये राईट. ओके. मग आज आपण थांबूया तिथे आणि उद्या परत नेक्स्ट टॉपिक पासून स्टार्ट करूयात. नेक्स्ट थेरम आहे a matching M in a graph is a maximum matching in G if and only if G has no augmenting path. हा थेरम पण आपण घेतलेला होता ना, म्हणजे हां रिपीट घेऊयात आपण, तसं काही प्रॉब्लेम नाहीये. नंतर आहे हॉल्स थेरम. ओके. हॉल्स थेरम आहे नंतर काही नाही एवढं त्यात.
2 लेक्चर्स मध्ये आपला सिलेबस संपून जाईल. ओके, मग मागच्या थेरमला आपण स्टार्ट करूयात हळूहळू. मग मी अजून विचारते, कोणाला काही अडचण आहे का? ठीक आहे, थांबायचं मग. ओके, चलो बाय.